अलिबागपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौलची ओळख मंदिरांचं गाव अशीच आहे। या गावातील मंदिरांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते शीतळा देवीचे मंदिर। प्राचीन काळात चौल हे चंपावती नगरी म्हणून ओळखली जायची। समुद्राच्या तीरावर असलेल्या या गावाला समुद्राचा खूप त्रास होत असे। समुद्र गावची जमीन गिळंकृत करू लागला तेव्हा चंपावती राणीनं शीतळा देवीची प्रार्थना करून हे संकट दूर करण्यासाठी साकडं घातलं। देवीनं ही प्रार्थना ऐकली आणि तिनं आपल्याकडील अस्त्रानं बाण घातला। संकट दूर झालं आणि तेव्हा राणीनं देवीचं मंदिर बांधलं, अशी या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते। शीतला देवी प्रसन्न झाल्यावर तिला विचारलं की तुला काय पाहिजे, कोणतं संकट आहे। तेव्हा ती सांगते का माझ्या राज्यात समुद्रापासून मला जो त्रास होतोय त्यापासून आमचं राज्याचं रक्षण कर, ह्या नगरीचं, चौल नगरीचं। तेव्हा मग देवी तिला प्रसन्न होत आणि देवीच्या हातात आयुधापैकी तो तुंबर नावाचं एक आयुध असतं, ते ती देवी असं उडवतो समुद्रावर आणि समुद्राला बंधारा घालतो आणि सांगतो यापुढे तू ह्या सीमेच्या पलीकडे यायचं नाही आणि माझ्या या भक्तांना त्रास द्यायचा नाही। मंदिराला पूर्वाभिमुख दरवाजाबरोबरच उत्तर आणि दक्षिण बाजूसही प्रवेशद्वार आहे। गाभाऱ्यात देवीची तेजस्वी मूर्ती असून त्यामागे नागराजाची प्रभावळ आहे। गाभाऱ्यावरील उंच कळसाबरोबरच सभा मंडपावरही कळस आहे। मंदिर आधुनिक असलं तरी सुंदर कोरीव काम पाहायला मिळतं। मंदिरात दररोज भाविकांची रेलचेल असते। नवरात्रोत्सवात तर खूपच गर्दी असते। 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांची इथं मांदियाळी असते। देवीला दरवर्षी मी येते, म्हणजे लहानपणापासून येते, तर खूप मनशांती खूप छान मिळते, बरं वाटतं, प्रसन्न वाटते इथे आल्यावर। त्यामुळे मला आवडतं हे स्थान। जे काही मनामध्ये अडचण असेल किंवा काय दुःख वाटत असेल, मन अशांत असेल, तर त्यावेळेला इथे आल्यावर जे काही समाधान मिळतं ते घेऊन आणखी पुढच्या वेळेपर्यंत आम्ही तितके समाधानी जातो। काही आम्हाला संकट असो नसो आम्ही देवीच्या पायाशी येतो, देवी आमचं व्यवस्थित सगळं ऐकते, आम्हाला संकट आली दूर करते आणि आम्हाला इथे नेहमी यावंसं वाटतं। पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या या चौल नगरीचे पर्यटनाच्या दृष्टीनं असलेलं महत्व दिवसागणिक वाढत चाललंय। कोकण किनारपट्टीवर फेरफटका मारताना चौलच्या शीतळा देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।